घर मंदिर दारे, आज माझे घर मंदिर दारे। सदरे श्री गजानन आले, सदरे श्री गजानन आले, आज माझे घर मंदिर
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडी देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पाशी न्यावी अंतिते आपणा पाशी जावे अंतिते आपणा पाशी जावे पुढे उभा राही सांभाळी मागे पुढे उभा राही संभाळी पुढे उभा राही सांभाळी मागे पुढे उभा राही संभाळी वारे आघात निवारावे आर्या घात निवारा आर्या घात निवारा पडी देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना पडी देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पाशी न्यावे अंतिते आपणा पाशी जावे अंतिते आपणा पाशी जावे क्षेमत्याचे जाणे जडभाई योग क्षमा त्याची जाण जडभाई क्षेमत्याचे जाणे जडभाई योग क्षमा त्याची जाणे जडभाई दावी करी धरुनिया वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी धरोनिया देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पाशी न्यावे अंतिते आपणा पाशी जावे अंतिते आपणा पाशी जावे कामणे नाही विश्वास ज्यामध्ये कामने नाही विश्वासा कामणे नाही विश्वास ज्यामध्ये कामने नाही विश्वासा महावे पुराणी विचारोने महावे पुराणी विचारो महावे पुराणी विचारो तू कामणे नाही विश्वास ज्यामध्ये कामने नाही विश्वासा कामणे नाही विश्वास ज्यामध्ये कामने नाही विश्वासा महावे पुराणी विचारोने महावे पुराणी विचारो महावे पुराणी विचारो पडिये देह भाव पुरविवास हरिये देह भाव पुरविवासना पडिये देह भाव पुरविवास हरिये देह भाव पुरविवासना तिथे आपणा पाशी न्यावे अंतिते आपणा पाशी जावे अंतिते आपणा पाशी जावे गोपाल कुमारी गोपाळ कुमारी गोपाल
विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना पडिये देह भाव पूर्वी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिले भाव पूर्वी वासना पडिये देह भाव पडिये देह भाव पूर्वी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव आपणची देव आपणची देव होय गुरु पडिये देव भाव पूर्वी वासना पडिये देव भाव पूर्वी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव आपणची देव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे अंती ते आपणा अंती ते आपणा पाशी न्यावे अंती ते आपणा अंती
कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणापासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणापासी न्यावे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरोनिया. पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणापासी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी. पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणापासी न्यावे. विठ्ठला विठ्ठला कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणापासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. अभंग सर्व परिचित, सर्वांना ज्ञात असणारा, अर्थाच्या दृष्टीने अत्यंत सोपा सहज. हा अभंग पाठ नाही असा वारकरी आपल्या संप्रदायामध्ये सापडणार नाही. हरिपाठानंतर आपण जगद्गुरु तुकोबारायांची जी गुरुपरंपरा नित्य म्हणतो, त्या गुरुपरंपरा प्रकरणातला हा अभंग सर्वांना पाठ आहे, सर्व वारकऱ्यांना मुखोद्गत आहे. हा अभंग सर्व वारकऱ्यांना पाठ आहे असं म्हणायच्या ऐवजी हा अभंग ज्याला पाठ नाही त्याला वारकरीच म्हणत नाही, इतका प्रसिद्ध असणारा अभंग. या अभंगामधून तुकोबारायांनी परमात्मा आणि संत महात्मे यांची एकरूपता आपल्या समोर मांडलेली आहे. आपणची देव होय गुरु, संत आणि परमात्मा यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नसतो. परमात्माच संतांच्या रूपानं प्रकट होतो आणि संत म्हणजे चालता बोलता परमात्मा असतो. असं वारकरी संप्रदायातलं अतिशय महत्वाचं असं एक सिद्धांत वाक्य तुकोबाराय या अभंगामध्ये प्रकट करतात. सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा हा उत्सव, सप्तमी ही त्यांची तिथी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या वैभवाने हा उत्सव संपन्न होतो आहे. परमपूज्य श्रद्धेय काकांची भागवत कथा या निमित्तानं आपल्या सर्वांच्या कानावर पडते आहे. आमचं भाग्य थोर की काकांच्या कथेमध्ये सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये अल्पस्वल्प सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. प्रतिवर्षी श्री क्षेत्र पंढरपूरला ऋषी पंचमीला म्हणजे सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तिथल्या संस्थांमध्ये सेवा करण्याची आमची परंपरा आहे. जवळजवळ 3 पिढ्या आम्ही ती सेवा करत आलो. म्हणजे ज्या वेळेला पंढरपूरचं गजानन महाराजांचं मंदिर बांधलं सुद्धा नव्हतं, नुसती जागा घेतली होती, नुसती जागा होती, त्यावेळेला आमच्या आजोबांनी पहिलं कीर्तन तिथं केलं महाराजांच्या पुण्यतिथीचं. आणि तेव्हापासून आज तागाय ती सेवा आमच्या पूर्व प्रारब्धानं काही कुळाच्या पुण्याईनं आमच्या पदरात पडते आहे. इथे ही सेवा करायची. सद्गुरु श्री गजानन महाराजांचं महाराष्ट्रातलं प्राकट्य हे जरा वेगळ्या अर्थानं घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 3 पद्धतीचे संत अवतारात आले. एक वर्ग असा होता की ज्या वर्गाने होते संत, परंतु बाकीचा विचार करण्यापेक्षा त्यांनी आपल्या वाङ्मय निर्मितीवर जास्त भर दिला.
एक वर्ग असा होता या संतांमध्ये की ज्यांनी वाङ्मय निर्मिती आणि आचारशीलता या दोन्हीचा समसमा संयोग करून आपलं चरित्र या महाराष्ट्रामध्ये उभं केलं. आणि एक वर्ग असा होता की ज्यांनी वाङ्मय निर्मिती केली नाही, ज्यांनी कीर्तन प्रवचनही केली नाहीत, पण फक्त आपल्या आचार आणि प्रबोधनातून या जनमानसाचं कल्याण करून दिलं. असे 3 प्रकार या महाराष्ट्रामध्ये संतांचे म्हणून अवताराला आले. आपल्याला अशी अनेक उदाहरणं देता येतील. मला खरं म्हणजे त्याच्यामध्ये फार प्रस्तावनेत वेळ घालवायचा नाही, परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायांसारख्या महात्म्यांनी आचार विचार या बरोबरीनं वाङ्मय निर्मितीही केली. काही संत असे आले की त्यांनी स्वतंत्र वाङ्मय निर्मिती केली नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयाचा यथायोग्य प्रसार करून ज्ञानोबाराय तुकोबारायांचं हृदगत मनोगतच त्या चिंतनाद्वारे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं, अंतःकरणात रुजवलं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांसारखे संत महात्मे महाराष्ट्रामध्ये आले. त्यांनी काही स्वतंत्र वाङ्मय निर्मिती केली नाही, परंतु आपलं सबंध आयुष्य या वाङ्मयाच्या चिंतनामध्ये आणि प्रसारामध्येच व्यतीत केलं. आणि एक वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये असा अवताराला आला संतांचा की त्यांनी तशी वाङ्मय निर्मिती केली नाही आणि पूर्वी झालेल्या संतांच्या वाङ्मयावर प्रवचन कीर्तन अशा पद्धतीचं माध्यमही स्वीकारलं नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांची समाज कल्याणाची तळमळ अंतःकरणामध्ये घेऊन त्याच तळमळीनं या महाराष्ट्रामध्ये त्यांचंच कार्य आपल्या फक्त आचारातून सुरू ठेवलं. त्याच्यामध्ये सद्गुरू श्री गजानन महाराज आहेत. विठ्ठला गाडगेबाबांसारखा महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये अवताराला आला. त्यांनी वाङ्मय निर्मिती केली नाही, पण संतांचं हृदगत व्यक्त करण्याकरता कीर्तनासारखं माध्यम स्वीकारलं. तुकडोजी महाराजांसारखे महात्मे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये अवताराला आले. त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा विचार जरी केला नसला तरी स्वतंत्र वाङ्मय निर्मिती केली आणि संतांच्याच वाङ्मयाचा त्यांच्या वाङ्मयावरचा जो प्रभाव आपल्याला दिसतो त्याच्यातून संतांचंच मत समाजापर्यंत प्रकट करण्याचा आपल्या भजनाद्वारे त्यांनी प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये गुलाबराव महाराजांसारखे जे महापुरुष महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, अवताराला आले, त्यांनी मात्र कीर्तन प्रवचनासारखं माध्यम जरी स्वीकारलं नसलं तरी वाङ्मय निर्मिती ही मात्र त्यांनी अफाट करून ठेवली. परंतु गजानन महाराज हे आपल्या आचाराद्वारा संतांचं हृदगत समाजासमोर व्यक्त करणारे महात्मे. त्यांनी काही कुठं कीर्तन केली नाही, त्यांनी काही कुठं प्रवचन केली नाही, श्रोतृ समुदाय जमवला नाही, त्यांच्या समोर उपनिषदाचं भाष्य म्हणा, ज्ञानेश्वरीवर भाष्य, गाथ्यावरचं भाष्य असं काही प्रकट केलं नाही. परंतु त्यांनी ते शब्दद्वारा जरी प्रकट केलेलं नसलं तरी त्यांच्या कृतीतून मात्र ज्ञानेश्वरीच लोकांना दिसत होती, गाथाच लोकांना दिसत होता. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपणाची भांब लोकची भागू. माणूसपण ते भांब असाही एक पाठ आहे, लौकिक असाही एक पाठ आहे. मामांची प्रत जर आपण बघितली, प्रातस्मरण गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांची प्रत जर आपण बघितली तर माणूसपण ते भांब लोकची भांब, अशा पद्धतीनं त्याने आपलं जीवन चरित्र सगळं घडवलं, समाजासमोर प्रकट केलं. त्यांचा अवतार कार्य, त्यांचा प्रकट दिन आपण सर्वजण जाणतो. मला अवताराबद्दलही काही बोलायचं नाही, पण तुकोबाराय ज्या शब्दातून संतांचं आणि परमात्म्याचं वर्णन करतात त्या वर्णनातून गजानन महाराजांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं तर त्याच्यात नवल वाटायचं काही कारण नाही. तुकोबाराय या अभंगामध्ये संत आणि परमात्मा यांचा अभेद सांगतात. देव आणि परमात्मा, संत आणि परमात्मा हे काही वेगळे नसतात. परमात्माच संतांच्या रूपानं प्रकट होतो. संत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात परमात्माच असतो. विठ्ठला विठ्ठल.
आमचे आजोबा असं म्हणायचे की महाराजांना कोणी कीर्तन करून घेतल्याशिवाय जेवू घालत नाही. आधी कीर्तन करून घेतात मगच त्याला 2 घास देतात. तुमचं माझ्यापेक्षा काही फार वेगळं असेल असं तुम्ही आलाय आणि तुमची थाप पडली नाही असं कसं असं कसं व्हायचं? आता थोडं गांभीर्य आलं कीर्तनात. आता कीर्तन गंभीर तुकोबाराय या अभंगामध्ये जो विचार बोलून दाखवतात तो संत आणि परमात्मा यांच्या अभेदाचा आहे. वारकरी संप्रदायातलं फार मोठं सिद्धांत तत्व आहे. आपण रोज म्हणतो ज्ञानोबाराय कोण आहे? तो प्रत्यक्ष परमात्माच ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट झाला. प्रत्यक्ष परमात्माच तुकोबारायांच्या रूपानं प्रकट झाला. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. ज्ञानोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, अवतार पांडुरंग नाव ठेवलेले ज्ञानी. आपण रोज त्यांची आरती म्हणतो, रोज म्हणतो. लोपले ज्ञान जगी इथं नेणं ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार. तुकोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. प्रत्यक्ष परमात्मा ब्रह्मच तुकोबारायांच्या रूपानं प्रकट झाला. कारण काय वगैरे याचा विचार नंतर, पण आपल्याकडे तशी प्रमाण आहेत. ब्रह्मसूत्रामध्ये अविभागेन दृष्टत्वात असं एक सूत्र आहे. दृष्टत्वात विभागेन पण वस्तुतः अविभागेन. आचार्यांच्या भाष्यानुसार जर चिंतन करायचं झालं तर बघायला ते 2 दिसतील पण असायला मात्र एक असते. ज्ञानोबारायांचं प्रमाण घ्या ना. ब्रह्मसूत्रात जाऊन तो अवघड विचार डोळ्यासमोर घेण्यापेक्षा ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून ही भूमिका बोलून दाखवतात. तया आम्हा परस्परी बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतुवट वस्तू विचारे, मी ते चिते. मी आणि ते याच्यामध्ये भेद करायचं कारण नाही. भगवान म्हणतात अरे माझे भक्त आणि मी याच्यामध्ये भेद करू नको अर्जुना. अरे मी ते चिते, मी आणि ते याच्यामध्ये वेगळे पण नाही. संत महात्मे सगळे एक वाक्यानं एक मुखानं आपल्याला हे सांगतात. तुकोबारायांना विचारा ह्याच्यापेक्षा वेगळं विधान नाही महाराज. देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव ते संत. नाथ महाराजांचा उलटा अभंग आहे. संत ते देव. तुकोबाराय देव ते संत म्हणतात, नाथ महाराज संत ते देव म्हणतात. फरक पडत नाही. संत आणि परमात्मा यांच्यामध्ये अभेद आहे हे तुकोबाराय आपल्याला या अभंगामधून सांगतात. सिद्धांत वाक्याचा फार विस्तार आता मी करत नाही, थोडंसं पुढे जातो. वेळेची मर्यादा लक्षात घेता सगळ्याच अभंगातल्या सगळ्याच पदांचा आणि चरणाचा विचार मला करता येईल असं वाटत नाही, त्यामुळे थोडं पुढे जाऊन बोलतो. जर परमात्मा आणि संत एकच आहेत असा जर सिद्धांत वारकरी संप्रदायाने स्वीकारला अथवा वेदांताने स्वीकारला
मग प्रश्न असा निर्माण होतो की मग हे दोघे वेगळ्या रूपाने आले कशा करता? जर एकच आहेत तर वेगवेगळे व्हायचं कारण काय, वेगळ्या रूपाने यायचं कारण काय? त्याचं उत्तरही देऊन जातो. त्याचं उत्तर असं आहे की परमात्मा आणि संत जरी स्वरूपानं एक असले तरी त्यांना वेगळ्या रूपामध्ये प्रकट व्हावं लागतं. महत्वाचं एक कारण सांगतो, अनेक कारणांची मीमांसा करता येईल पण एक कारण सांगून जातो. कारण परमात्मा आणि संत स्वरूपानं जरी एक असले तरी त्यांची कार्य करायची शैली वेगळी आहे, म्हणून दोन रूपानं यावं लागतं. दोघांची काम करायची पद्धत वेगळी. महाराज, देवाचं काम, देवाने काम करायचं पद्धत वेगळी आणि संतांनी काम करायचं पद्धत वेगळी. अनेक कारण आहेत, त्याच्यातलं एक प्रमुख कारण हे आहे. एक वाक्य बोलतो, दोघांची कार्यशैली वेगळी आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा काही जबाबदारीनं ते विधान मी करतो. एक वाक्य फक्त बोलतो, ऐका. परमात्मा जसं काम करतो तसं संत महात्मे काम करत नसतात आणि संत महात्मे ज्या पद्धतीनं काम करतात तसं देवाला करता येत नसतं. विठ्ठला लक्षात ठेवा, विस्तार करत नाही, पुढे जातो. परमात्मा आणि संत एक, पण दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी, शैली वेगळी. परमात्म्याचं काम करणं वेगळ्या पद्धतीचं, संतांचं वेगळ्या पद्धतीचं. फरकच करायचा झाला तर अवतारापासून सगळे फरक करावे लागतील. दोघांच्या अवतारातच मुळात भेद आहे. अवताराचा हेतूच वेगवेगळा आहे. इथून मी सुरुवात करतो. अगदी एका वाक्यात जर बोलायचं झालं तर परमात्म्याचा अवतार हेतू हा प्रवृत्ती धर्माला अनुसरून असतो आणि संतांचा अवतार हेतू हा निवृत्ती धर्माला अनुसरून असतो. काय फरक आहे दोन्ही मधला, मला वेळ नाही सगळं सांगत बसायला. दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी, अवताराचा हेतू वेगळा. परमात्म्याचा अवतार कशा करता होतो? भगवंतानी स्वतःनी 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताने आपला अवतार सांगताना, अवताराचा हेतू सांगताना सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय. संगती कशी लावायची हा पुन्हा चिंतनाचा स्वतंत्र मुद्दा झाला, ते मला आता सांगायचं नाही. पण भगवान बोलतात परित्राणाय साधूनां आणि विनाशाय च दुष्कृतां. तुकोबाराय बोलतात, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भगवंताचा अवतार सांगताना भक्ताला पायाजवळ, भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता परमात्मा येतात. थोडासा विस्तार करतो, पुढे जातो. परमात्मा कशा करता? सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं निर्दालन. परमात्मा अवताराला आले, सज्जनाचं रक्षण केलं, दुष्टांचं निर्दालन केलं, गेले निघून. अवतार कार्य संपलं, गेले निघून. अवतार संपल्यानंतर भगवान आपल्या निजधामाला गेल्यानंतर विचार करायला लागले, तेव्हा देवाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिथं जाऊन बसल्यावर की काय केलं आपण? भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन एवढंच ना. आणि मग देवाच्या लक्षात आलं, आपण भक्ताला राखलं, दुर्जनाचा नाश केला, पण या जगामध्ये एक वर्ग असा आहे जो दुष्टही नाही आणि भक्तही नाही, सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, असा एक वर्ग या जगात आहे का नाही? कुणाचा वर्ग? विचार दुसऱ्याचा करायचा नाही, आपण सगळे याच वर्गात. धड सज्जन नाही आणि धड दुर्जन नाही. मी अनेक वेळेला हे विचार, जाऊ द्या, एक प्रश्नोत्तर करायची पुष्कळ. आपण सज्जन का दुर्जन? माझे प्रश्न साधे असतात, मी गोंधळात टाकू इच्छित नाही आपल्याला. माझा प्रश्न अगदी साधा आहे. आपण सज्जन, आपण म्हणजे मी पण आलो बघा, आपण सज्जन का दुर्जन? बर, जाऊ द्या, काय कीर्तनात बोलायचं नसतं, जाऊ द्या. चला, आपले प्रश्न साधे. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट हात वर करा. कोणी करत नसतो आणि करूही नाही, आणि करूही नये. कारण का?
खरा सज्जन जो असतो तो हात वर करून मी सज्जन आहे म्हणून कधी सांगत नसतो. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणतो त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा कधीच हात वर करू नये मी सज्जन आहे म्हणून. कधीच कधी ज्ञानोबारायने म्हटलंय मी संत आहे म्हणून. तुकोबाराय म्हणतात कधी अरे झाकली मूठ आपली बरी असते कशा करता हात वर करायचं. सज्जन बरं जाऊ द्या नसे ना काय कोण असे कुणाला वाटत नसे जाऊ द्या. आपल्यापैकी दुर्जन कोण आहे हात वर करा. जाऊ द्या सज्जन कोणी दिसत नाही. माझा दुसरा प्रश्न आहे आपल्यापैकी दुर्जन कोण हात वर करा. कुठंच नाही कोणी करणार. काय अडचण झाली. सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. अशा विचित्र अवस्थेत कसं काय स्वतःला सज्जन म्हणून घ्या ही धाडस नाही. आपण दुर्जन आहोत हे कबूल कसं करावं ती लाज वाटते. सज्जनता आणि दुर्जनता या द्वंद्वात आपण अडकलेलो आहोत महाराज. एक वर्ग असा आहे लोक म्हणतात अहो काय तुम्ही आम्हाला असं म्हणता सज्जन नाही दुर्जन नाही म्हणून. गळात बघा तुळशीचे माळे. आळंदी पंढरपूरची वारी कधी चुकली नाही आयुष्य. ज्ञानेश्वरी वाचन कधी चुकलं नाही. 100, 200, 150 जशा जमतील तशा ओव्या वाचत आलो. देहूची वारी चुकली नाही. आळंदीची वारी चुकली नाही. पंढरपूरची आषाढी कार्तिकी चुकली नाही आम्हाला. तुम्ही आम्हाला दुर्जन म्हणतात. मी दुर्जन म्हणत नाही. तुम्ही मला गैरसमज करून घेऊ नका माझ्याविषयी. मी दुर्जन म्हणत नाही. माझा विचार फार साधा सरळ सोपा. आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. एकादशीचं व्रत आम्ही करतो. आळंदी पंढरपूरची वारी आमची चुकली नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी मला एवढंच विचारायचं आहे की ज्या आळंदी पंढरपूरला आमची सज्जनता सिद्ध करायला आम्ही चाललेलो आहोत त्या वारीला जाताना जर वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जात असू तर कोणत्या सज्जनतेत कसं मानायचं. निदान वारकऱ्यांनी तरी असं करू नये. कुणीच करू नये पण वारकऱ्यांनी तरी करू नये. काय 50 रुपये दिलं की तलाठ्याचा दाखला मिळेल काय असायचं आहे त्याच्या. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे महाराज जे नसे ललाटी ते करी तलाठी. आमच्या मराठवाड्यात जे आपल्या भाग्यात नसतं ते सुद्धा आमचा तलाठी आपल्याला करून देतो. काय ताकद असेल विचारा ना. ब्रह्मदेवानंतर याचाच नंबर आमच्याकडे म्हणा. काय सांगायचं. कशासाठी खोटं वागावं कशासाठी चुकीचं वागावं कशासाठी अनैतिक वागावं. काय मिळतं काय याच्यात. अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचवून आम्ही काय घरावर सोन्याची कौलं टाकणार आहोत. काय मिळतं काय याच्यात. काही मिळत नाही. पण तरी मनुष्य आपली सज्जनता जिथं सिद्ध करत असतो तिथं आपल्या दुर्जनतेला बरोबर घेऊनच जात असतो. म्हणून मी म्हटलं माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्याला दुर्जन समजतोय असं समजू नका. पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही हे लक्षात. आम्ही सज्जन का दुर्जन कोणी नाही हो सांगता येत नाही. आमची सज्जनताही खरी नाही ना आमची दुर्जनताही खरी नाही. आम्ही सज्जन दुर्जन काही नाही. मग भगवंताने विचार केला की या जगतामध्ये जो सज्जनही नाही दुर्जनही नाही असा एक वर्ग आहे ना त्या वर्गाकरता आपण काहीच केलं नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. मग चला आता या वर्गाकरता करू परत. म्हणून परमात्मा परत निघाल्यावर लक्षात आलं की आपण भगवत अवतार म्हणून जाऊ भगवत तत्व म्हणून जाऊ तर पुन्हा तेच गळ्यात पडेल. परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्ट तेच पुन्हा प्रवृत्ती धर्माला अनुसरूनच का. मग भगवंतानी विचार केला आणि ठरवलं जर मधल्या लोकांकरता कार्य करायचं असेल तर असा अवतार आपण धारण केला पाहिजे की आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे पण दिसायला तर माणूस दिसलं पाहिजे. दिसायला माणूस आणि असायला देव असा अवतार जोपर्यंत आपण धारण करत नाही तोपर्यंत या मधल्या वर्गाबद्दल आपल्याला बरोबर कार्य करता येणार नाही. याच्याकरता भगवंताने असा अवतार निवडला की तो असायला देव आहे पण दिसायला माणूस आहे. त्यांचं नाव संत आहे. विठ्ठला विठ्ठला
संतांच्या रूपानं अवताराला आले परमात्मन, त्यावेळेला त्या परमात्म्याने या रूपात अवताराला येणं केल्याबरोबर त्या परमात्म्याने आपल्या अवताराचा हेतूच बदलून टाकला. जो परमात्मा भक्ता राखे पायापासी म्हणत होता, जो परमात्मा संहाराची भाषा करत होता, तोच परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट झाला की त्याच दुर्जनांबद्दल बोलायला लागला. जे खळांची व्यंकटी सांडू, कार्यशैली बदलून गेली ना महाराज, कामाची पद्धत बदलून गेली ना. आणि म्हणून भगवत तत्व हे संतांच्या रूपात अवताराला आल्यानंतर तुकोबाराय त्या संतांच्या अवताराचा हेतू जरा वेगळ्या परिभाषेमध्ये आपल्याला सांगतो. अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीव. ना सज्जनाचं नाव ना दुर्जनाचं नाव. संत महात्मे सज्जना करता येत नाहीत आणि संत महात्मे दुर्जना करता येत नाहीत. संत महात्मे मधल्या करता येतात. म्हणजे भगवंताला यायचं झालं तर एकतर प्रल्हाद तरी असावा, नाहीतर हिरण्यकश्यपू तरी. म्हणजे हिरण्यकश्यपू करता तरी भगवान येतील, नाहीतर प्रल्हादान करता तरी येतील. नाही का? आले तर उद्धवा करता तरी येतील, नाही तर कंसा करता तरी येतील. आले तर मारुतीराया करता विभीषणा करता तरी येतील, नाही तर रावणा करता तरी येतील. आम्ही धड रावण नाही, धड मारुतीराया. आपल्या करता येतील कशा करता? मग संत महात्म्यांचा अवतार उद्धरावे जन जड जीव तिघांचा उल्लेख केला. जनाचा जीवाचा जडाचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबाराय तुकोबाराय अवताराला. ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला जनाचा उद्धार, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला जीवाचा उद्धार, आणि ज्ञानोबारायांनी भिंत चालवली जडाचा उद्धार. काय असतं? संत महात्मे अवताराला येतात. यांच्या तुमच्या माझ्या उद्धाराकरता संतांचा अवतार आणि विशेषण करता भगवंताचा अवतार. अवताराच्या हेतूमध्येच फरक पडतो, म्हणून वेगळ्या रूपानं यावं लागतं. विठ्ठला अजूनही विचार करा. अभंगाकडे यायला मला अजून एक विचार सांगणं आवश्यक आहे. अजून एक विचार सांग. तुकोबाराय म्हणतात संत आणि परमात्मा एकच आहेत, परंतु दोन रूपामध्ये यांना प्रकट व्हावं लागतं. काय कारण आहे? एक कारण आपण सांगितलं, दोघांची कार्यशैली वेगळी. कार्यशैली वेगळी. कार्यशैली म्हणजे आता स्टाईल. शैली, शैली शब्दाचा अर्थ होतो स्टाईल, नाही का? शुद्ध मराठीत त्याला स्टाईल म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला शैली असेल. तर माझा मराठाची बोलू कौतुक. आम्हाला मराठीचा अभिमान असल्यामुळे असे शब्द माहिती असतात. तर एक ते कारण झालं. अजून काय कारण असू शकतं? भगवान भगवंताच्या रूपामध्ये आणि संतांच्या रूपामध्ये दोन वेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात. कशा करतात? त्याचं अजून एक कारण सांगतो. पुष्कळ कारण आहेत, मी म्हटलं ना पुष्कळ कारण आहेत. अजून एक कारण सांगतो. काय किती सांगितलं तरी कमी आहे. एकच सांगतो. चला, पुष्कळ सांगितलं, एकच सांगतो ना अभंगाकडे येतो. एक वाक्य सांगतो. एका अंतरंग भक्ता करता येतो तो देव,
आणि जगता करता येतात ते संत. विठ्ठला विठ्ठल एकाच्या कल्याणाची तळमळ वाटली की येतात ते तो परमात्मा. एकाच्या कल्याणाची तळमळ वाटली की येत परमात्मा, आणि सगळ्यांच्या कल्याणाची तळमळ वाटली की येतात ते संत महात्मे. संत महात्मे एका करता कधी येत नाहीत महाराज, कधीच नाही. मी आपल्याला उदाहरणं सांगितली. मला सांगा, भगवंतानी गीता सांगितली की नाही? कुणाला? अर्जुनाला. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रात. बरोबर. आता मला काही प्रश्न आहे. कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, हे सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा, अर्जुना बरोबर तिथं कोणी नव्हतंच का दुसरं ऐकायला? एकट्यालाच घेतलं, कुठंतरी गडीमध्ये गेले आणि तिथं असं केलंय? काही नाही, काही नाही. अर्जुना बरोबर अरे 18 अक्षणी सैन्य तिथं होतं. जर सांगायचंच होतं एवढीच कल्याणाचा विचार, एवढाच जर कल्याणाचा विचार गीतेतून प्रकट कर, अहो महाराज असा ग्रंथ झाला नाही, पुढे होणार नाही असं गीता ग्रंथ. इतका कल्याणाचा ग्रंथ असेल तर सगळ्यांनाच भगवंतानी म्हणावं ना की आनायसे रथ उभा आहे, मी रथावर आसन टाकतो, बसा सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण करतो. म्हणायला पाहिजे होतं. अर्जुनापेक्षा अधिकारी काही नव्हते काय कुरुक्षेत्रावर? अर्जुनाचाच मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर, सत्य प्रतिज्ञ महाराज, केवढा अधिकारी सत्पुरुष, त्यांना सांगायला पाहिजे होती की नाही गीता? सांगितली नाही, सांगितले. भीष्माचार्य केवढा अधिकार, केवढा त्यांच्या एवढा भगवत भक्त, मोठा भगवत भक्त अख्ख्या कुरुक्षेत्रावर त्या वेळेला कोणी नव्हता. इतके मोठे भीष्माचार्य, त्यांना सांगितले. कुणाला सांगितले? संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला त्याला. कुणाला सांगावी गीता? काय आहे का नाही? संन्यास घ्यायला गेला लग्न करून, तेव्हापासून संन्यासाच्या बद्दल माणसाच्या मनात संन्याशी म्हटलं की पटकन विश्वासच ठेवत नाही. काय भानगड आहे देव जाणे. ते बहुधा त्याचं कारण अर्जुन हेच असतं. मी बोलत नाही, भगवान बोलतात अर्जुनाला, संन्यासी तुवा हो निजनी, चोरोनी नेली माझी भगिनी. अरे संन्यास घ्यायला गेला सण माझी बहीण चोरून, अर्थात मीच सांगितलं तुला, तो भाग वेगळा. त्याला गीता सांगितली. संपूर्ण कुरुक्षेत्रावरती इतके अधिकारी सत्पुरुष असताना गीता सांगितली किती जणांना? फक्त एकट्याला, फक्त एकट्याला. एकादश स्कंधामध्ये भगवंताने उपदेश केला किती जणांना? उद्धव. बस संपलं. दुसरं कोण? अंतरंग तेवढा भक्त नाहीच काय? भागवतामध्ये कितीतरी अंतरंग भक्त तसे जर बघितले तर कितीतरी. उद्धव सरळ मनाचे होते, निधाक काय वाकड्या मनाचे होते. अरे केवढं सरळ, किती सरळ जीवन, किती समर्पित जीवन, किती साधं जीवन. कितीतरी उदाहरणं. पण एकट्या उद्धवाला, एकट्या अर्जुनाला. मला आता पुढे बोलू दे. गमत ही आहे की भगवंताने एकट्या अर्जुनाला गीता सांगितली, पण तोच परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट झाला की तीच गीता आपल्या सगळ्यांकरता उघडी करून टाकली. विठ्ठला भगवंताने एकट्या उद्धवाला एकादश स्कंधात उपदेश केला, पण तोच परमात्मा नाथ महाराजांच्या रूपानं प्रकट झाला. तोच एकादश स्कंद नाथ महाराजांनी सगळ्यांकरता उघडा करून टाकला. एकाबद्दल तळमळ वाटली की जो प्रकट होतो त्याला देव म्हणा, आणि सगळ्यांबद्दल तळमळ वाटली की प्रकट होतो त्याला संत म्हणा. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपण नेहमी सांगतो जगाचं कल्याण, संत महात्म्यांना एकाची भूमिका संत कधी बोलून दाखवत नाहीत एकाबद्दलची. कितीतरी प्रमाणात ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा सगळ्या जगाबद्दलचे, सगळं जग. कितीतरी प्रमाण सोडून द्या, मला लांबवण्याचं कारण नाही. मला मुद्दा एवढाच वाटतो की प्रेमभाव अंतःकरणामध्ये आहे, पण तो एकाबद्दलचा प्रेमभाव वाटला की येतो तो परमात्मा, आणि जगाबद्दलचा प्रेमभाव वाटला की येतात ते संत. विठ्ठला आणि परमात्मा रूपामध्ये भगवंताचं येणं आणि संत रूपामध्ये परमात्म्याचं येणं, या दोघांचा अभेद असूनही दोन रूपानं आपल्याला ते सांगितलं. आपणची देव
होय गुरु. आता अन्वय कसा लावायचा? कारण काय आहे? देव होण्याकरताही प्रेमभावच आहे आणि संत गुरु रूपात येण्याकरताही प्रेमभावच आहे. प्रेमभाव हा शब्द दोन्हीकडे लावा, नाही का? म्हणून मी अन्वय जरा वेगळा लावतो. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. जरा वेगळं. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणची देव होय, आपणची गुरु होय. आपणच देव होतो, आपणच गुरु होतो आणि दोन्हीचंही कारण काय असेल तर प्रेमभाव. पण प्रेमभाव हे एकच कारण सांगताना तुकोबाराय त्याच्यातही बारीक भावभेद ठेवतात की एकाबद्दलचा प्रेमभाव आपणची देव होय, जगाबद्दलचा प्रेमभाव आपणची गुरु होय. विठ्ठला अधिक विस्तार या विषयाचा करत नाही. तुकोबाराय प्रेमभाव हे कारण सांगतात. मान्य करा, पुढे चला. मी थोडं पुढे बोलतो. प्रेमभाव हा एक शब्द वापरून तुकोबाराय जर थांबले असते तर माझं काही म्हणणं नव्हतं. माझं कीर्तन इथंच संपायलाही हरकत नाही. बोलायचं काय? प्रेमभाव याच्याबद्दलच आपण बोलू शकलो असतो. पण तुकोबाराय नुसता प्रेमभाव शब्द वापरत नाहीत, त्याच्या पुढे आणखीन एक शब्द तुकोबारायांनी वापरला आणि तो शब्द जर तुकोबारायांनी वापरला नसता तर प्रेमभाव या शब्दाला काही किंमत राहिली नसती. प्रेमभाव या शब्दाची व्याप्ती आणि प्रेमभाव शब्दाचं वजन आपल्याला कळावं याच्याकरता आणखीन एक शब्द तुकोबाराय या चरणामध्ये वापरतात. कोणता शब्द? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पुढं काय? आपणची. आपणची. प्रेमभाव शब्दाला जोडून आपणची शब्द वापरल्यामुळे त्या प्रेमभावाची किंमत तुकोबारायांनी फार वाढवून टाकली. विठ्ठला विठ्ठला. कारण सांगतो मी, कारण सांगतो. प्रेमभावाला आपणची शब्द जोडल्याचा परिणाम काय झाला त्याचा सिद्धांत त्याच्या मागचा आपण लक्षात घ्या. कारण जिथं खरा प्रेमभाव असतो तिथं सगळं आपणची करावं असं वाटतं. जिथं खरा प्रेमभाव असतो तिथं दुसऱ्याला सांगणं नाही, आपणची. म्हणून आपणची मी उदाहरण सांगतो आपल्याला. घरामध्ये नवरा कामावर गेला, मुलं शाळेमध्ये गेली, एक लहान मूल पाळण्यामध्ये झोपलेलं आहे. आई स्वयंपाक घरामध्ये काही काम करते आणि मूल उठलं रडायला लागलं. आई जवळ दिसली नाही. मुलाचं रडणं कानावर पडल्याबरोबर ती आई कुणाला ती काहीतरी कणिक मळत असते. हात सगळे कणकेने त्या पिठाने बरबटलेले असतात. काय काम तिचं चालू असतं. ते मुलाचा आवाज आल्याबरोबर आई रस्त्यावरून जाणाऱ्या बाईला म्हणते का, बघ ग माझ्या मुलाला काय झालं. पुन्हा पुरुषाला म्हणते काय, बघ ग माझ्या मुलाला काय. नंदेला म्हणते का, मुलीला म्हणते का, जावेला म्हणते का, भाऊजाईला म्हणते का. कुणालाही म्हणत नाही, कुणालाही म्हणत नाही. मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर आल्याबरोबर हातातलं सगळं काम टाकून देते आणि आपणची. का? तिथं खरा प्रेमभाव आहे, दुसरं काही कारण नाही जिथं. म्हणून मी आपल्याला थोडं अभंग सरळ सांगतो ना. मी अभंग सोडवून देतो उगीच काय ते. म्हणून मला काय वाटतं, मी सगळा अभंग सोडवत नाही. आपण तेवढा वेळ घेणारही नाही आपला. आपण तेवढं घाबरूही नका आणि चिंताही करू नका. मला फक्त थोडंसं बोलायचंय. प्रेमभाव शब्दाची व्याप्ती आपणची शब्दांनी तुकोबारायांनी कशी वाढवली याच्याकरता थोडा वेगळा विचार मांडतो. म्हणून या अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला आपणची शब्द जोडला की प्रेमभाव किती व्यापक आहे आपल्याला कळतं. विठ्ठल आपण बघा, मी सरळ सोडून देतो, थांबत नाही. प्रत्येक चरणामध्ये सरळ सोडून देतो. पढिये देह भाव पुरवी वासना. पढिये देह भाव वासना आपणची पुरवी. अंतिते आपणापाशी आपणची न्यावी. मागे पुढे सांभाळीत आपणची उभा राहे. आलिया आघात आपणची निवारावे. योगक्षेम त्यांचे जडभारी आपणची जाणे आणि करी धरोनिया आपणची वाट दावी. म्हणून त्याचा प्रेमभाव खरा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मी म्हटलं विस्तार. अभंग फार गोड आहे, अभंग प्रसिद्ध आहे. क्षमा मागून एक वाक्य बोलतो, क्षमा करा मला.
अभंग प्रसिद्ध आहे म्हणूनच दुर्लक्षित आहे. अभंग प्रसिद्ध आहे म्हणून दुर्लक्षित आहे. फार गोड अभंग. तुकोबारायांच्या रचनेकरता तुकोबारायांना वारंवार साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. इतक्या सुंदर रचना तुकोबारायांच्या, इतक्या सुंदर. आम्हाला असं आम्ही शिकलो कॉलेजमध्ये की इतिहास वगैरे काही साहित्याचा पाहताना की एक जर्मन साहित्यिक होता गटे नावाचा. गटे त्याचा आडनाव. जर्मन साहित्यिक. त्याने म्हणे इथं भारतात येऊन कालिदासाचा अभ्यास केला असं आम्ही शिकलो. गटे नावाचा एक कोणी साहित्यिक होता, जर्मन होता, भारतात आला. संस्कृत तो म्हणजे परदेशी असून संस्कृत शिकला. बरं बस तो परदेशी होता, परदेशी माणूस, पण इथं आला, संस्कृत शिकला आणि कालिदासाच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. आणि ते वाङ्मय इतकं आवडलं की कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन भर चौकात नाचला असं म्हणतात. त्या गटेचं दुर्दैव हे की त्याला गाथा मिळाला नाही, अभ्यासता आला नाही. त्याचं दुर्दैव आहे महाराज, दुर्दैव आहे. कालिदास अभ्यासला आणि डोक्यावर घेऊन नाचला, नवल नाही. त्यांनी तुकोबारायांचा गाथा वाचला असता तर त्याच चौकामध्ये कपडे काढून साष्टांग नमस्कार घातला असता. नाचायचं काय नाही. इतकं तुकोबारायांचं वाङ्मय गोड महाराज. अभंग सर्व प्रसिद्ध आहे, पण अभंगामध्ये तुकोबारायांची मांडणी बघा ना अभंगाची. पहिल्या चरणामध्ये सिद्धांत, मी शास्त्रीय मांडणी सांगतो आपल्याला. पहिल्या चरणामध्ये सिद्धांत सांगितला, नंतरच्या 3 चरणामध्ये त्या सिद्धांताच्या सिद्धीकरता युक्तिवाद सांगितले आणि शेवटच्या चरणामध्ये त्या युक्तिवादाकरता प्रामाण्य दिलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून. पुराणाचं प्रामाण्य दिलं आणि पहावे पुराणी विचारून आपणची. नाही तर दुसऱ्याला सांगाल बघा म्हणून. तसं नाही, इथेही आपणची आहेच आहे. प्रेमभाव कळायचा असेल तर पुराणी कुणी विचारून पाहावे, आपणची विचारून पाहावे तर आपल्याला कळेल. मी कशा करता बोलतो, सिद्धांत सरळ लक्षात घ्या. परमात्मा आणि संत महात्मे यांचा अभेद आहे हे तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. त्याच्याकरता ते अभेद सिद्ध करण्याकरता शंका उपस्थित केली, वेगळ्या रूपानं का आले त्याच्याकरता कारण सांगितलं. प्रेमभाव, एकाबद्दलचा प्रेमभाव भगवत रूप प्रकट करण्याकरता आणि जगताबद्दलचा प्रेमभाव संत रूपात भगवंतानी प्रकट होण्याकरता आपणची परमात्मा धावत येतो. आता आपणची येतो याच्यामध्ये त्याचा प्रेमभाव कसा आहे वगैरेचा विचार करायला आता माझ्याजवळ वेळ नाही, त्याचे दृष्टांत मी सांगत नाही. अजून एका पद्धतीनं या अभंगाकडे आपलं लक्ष वेधावं अशी मी आपल्याला प्रार्थना करेन. आणखी एका पद्धतीने मी आपल्याला मघाशी म्हटलं की या अभंगाचा सर्व शब्दांचा सर्व चरणाचा विचार करण्या इतपत वेळ माझ्यामध्ये नाही. आता 10 मिनिटं कमी आहेत, 9ला 9:30 पर्यंत मला संपवायचं. तर मला ते त्या वेळेमध्ये बसवलं पाहिजे. सगळंच मला सांगता येणार नाही, सगळ्याच चरणांचा विचार करता येणार नाही. मी याच्याही पुढे बोलतो, पहिल्या चरणाचाही पूर्ण विचार करता येणार नाही, सगळंच सांगत नाही. मला एकाच शब्दाबद्दल बोलायचं आहे. अभंगातलं पहिलं पद, अभंगातला पहिला शब्द काय? माझ्या. बस तेवढंच मला सांगायचंय. माझ्या एवढाच आता माझ्या कीर्तनाचा विषय. तेवढंच बोलणार, जास्त नाही, थोडं बोलतो. तुकोबाराय या अभंगातून आणखीन एका अर्थाने या अभंगाचा विचार करा. तुकोबाराय या अभंगातून माझं कुणाला म्हणावं याचं दिग्दर्शन करतात. कारण का? या जगतामध्ये तुम्हाला आम्हाला जेवढी केवढी दुःख प्राप्त होतात, ती आध्यात्मिक असतील, अधिभौतिक असतील, अधिदैविक असतील, ती सगळीच अज्ञानजन्य आहेत. हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा आपल्याला जेवढी केवढी दुःख प्राप्त होतात त्या दुःखाचं बहुतांश दुःखाचं कारण जर कोणतं असेल तर कुणाला माझं म्हणावं हे आपल्याला कळत नाही. ही आपली अडचण. बहुतांश दुःख आपल्याला का प्राप्त होतात? कुणालाही माझं म्हणतो म्हणून दुःख पदरात पडून. जर योग्य ठिकाणी माझेपणाचा संबंध जोडला गेला तर तेवढं दुःख व्हायचं नाही, पण नको तिथं माझं म्हणतो दुःख पदरात पडतं. मुक्त होता परी बळे झाला भद्र घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. बळे झाला भद्र घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद. हे
तरी बळेबद्ध झाला. कशामुळं? घेऊन या छंद माझे माझे, नको तिथं माझेपणा जोडणं. माझं 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 करणाऱ्यांचे हाल काय होते. हे काही कीर्तनाचे विषय नाही, परंतु तुकोबाराय त्याचा आध्यात्मिक परिणाम जो आपल्यावर सांगतात तो काय आहे? बळेबद्ध झाला. त्याचा परिणाम मुक्त आहे, वास्तविक मुक्त आहे, पण माझं माझं म्हणण्यातून तो बद्ध होतो. म्हणून माझे पण कुठं जोडायचं, कुठं ठेवायचं याचं चिंतन तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव असेल तर ते माझे पण फक्त दोनच ठिकाणी जातं, एक देवाकडे आणि एक सद्गुरूकडे. फक्त दोघांना माझं म्हणावं, तिसऱ्याला माझं म्हणायचं कारण नाही. एक परमात्मा आणि दुसरे संत महात्मे. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे, माझ्या विठोबाचे नाही का? विवेक सागरा सख्या माझ्या, ज्ञानेश्वरा माझे, मरोनिया जावे बाया माझ्याच्या माझ्याच्या पोटाया. माझं कुणाला म्हणायचंय? कुणालाही म्हणायचं नाही महाराज. माझं म्हणण्याच्या जागा ठरलेल्या आहेत, कुणालाही माझं म्हणायचं नाही. ज्ञानोबारायांना माझं कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. दर्शन हरिनाम साधकाचा मायबाप, दर्शन हरिनाम साधकाचा मायबाप, दर्शन हरिनाम साधकाचा मायबाप, दर्शन हरिनाम. नाथ महाराज प्रत्येक चरणाच्या शेवटी एकच सांगतात, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. दुसरं नाही महाराज. कुणाला माझं म्हणावं? कोणी नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे घेतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, मग कोण तेथे कोणी सोडविना, एका सद्गुरु वाचोनी. सद्गुरु आणि परमात्मा, संत आणि परमात्मा दोघांनाच माझं म्हणावं हे ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, नाथ महाराज, जनाबाई, सगळे संत महात्मे आपल्याला सांगतात. माझं कुणाला म्हणायचं? थोडा अजून विचार एक. माझं कुणाला म्हणावं याचं चिंतन, याचं दिग्दर्शन तुकोबाराय करतात, परंतु त्याच्यामध्ये थोडासा विचार आहे. थोडं व्याकरण सांगतात. सांगू नाही या वेळेला, मला कल्पना 9 वाजलेत, या वेळेला ही काही व्याकरणाची वेळ नाही, शिकरणाची आहे. पण तरी थोडं कानावरून जाऊ द्या, नुसतं कानावर असू दे. काय आहे? माझं ही षष्ठी विभक्ती. आता विभक्तीचे प्रत्यय काय मराठीमध्ये आपल्याला, ज्यांनी शाळा शिकलेली आहे आणि शिकलेली ज्यांच्या लक्षात आहे त्यांना षष्ठी मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन, दोनच वचन आहेत महाराज. संस्कृतामध्ये 3 वचन, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. आपण मराठीत बोलू, तुकोबाराय मराठीत बोलतात, आपण मराठीतला विचार करू. एक वचन, अनेक वचन. एक वचन आणि अनेक वचनाची षष्ठी विभक्तीचे काय प्रत्यय, काय रूप आहे? चा ची चे एक वचन आणि चे च्या ची बहुवचन, अनेक वचन आहे की नाही? आता हे घर कुणाचं आहे? मीच आहे असं कोणी म्हणत नाही. माझं आहे, मीच असं म्हणत. शेत कुणाचं आहे? मीच आहे असं नाही. म्हणायचं असतं मीचच, पण म्हणावं लागतं माझं. मराठी भाषा तशी वळली नाही का? माझं ही षष्ठी विभक्ती. असू द्या, षष्ठी विभक्तीचा विचार असा आहे. व्याकरणाचा नियम सांगतो आपल्याला. कोणत्याही पदाला जेव्हा एखादा विभक्ती प्रत्यय लागतो तेव्हा त्या विभक्ती प्रत्ययानं सिद्ध होणारा अर्थ हा केवळ तो ज्या पदाला लागतो तिथंच बघायचा नाही, तर तो ज्या पदाला लागतो त्या पदाची प्रथमा काय सांगते याच्यावर विभक्तीचा अर्थ ठरत असतो. एक व्याकरणाचा नियम म्हणून सांगतो. उदाहरणानं सांगतो आपण, उदाहरणानं सांगतो.
विभक्ती प्रत्यय कोणत्या पदाला लागला त्या पदाची प्रथमा करा आणि त्या प्रथमेवरून विभक्ती प्रत्ययाचे अर्थ ठरवत जा. कोणते असो, म्हणजे षष्टीच असं नाही, प्रथमेपासून संबोधनापर्यंत. संबोधनाचं सोडून द्या, चला ठीक आहे, परंतु प्रथमा संबोधन सोडूनच द्या. द्वितीयापासून षष्टीपर्यंत सगळेच विभक्ती प्रत्यय पहा. त्या विभक्ती प्रत्ययांचा अर्थ करताना ते ज्या पदाला ती विभक्ती लागली त्या पदाची प्रथमा काय सांगते ते. आता उदाहरण सांगतो. माझं ही जर षष्ठी असेल तर माझं म्हणजे चाचीचे ही पद ज्याला लागली त्या पदाची माझं याची प्रथमा काय होईल? प्रथम पुरुषी एकवचनी पद काय होईल? मी असं होईल की नाही? मी म्हणजे काय? माझं कोण हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर पहिल्यांदा मी कोण हे ठरवणं आवश्यक असतं. माझं कोण हे ठरवायचं ना, माझं कोणाला म्हणायचं हे ठरवायचं ना, त्याच्या आधी मी कोण हे ठरवा. त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचं ज्ञानोबा पहिल्यांदा ते सांगतात आहे मी हा कोण करावा विचार. कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्ति विचार्य सोयमेदृशः. आचार्यांनी अपरोक्षानुभूतीमध्ये पहिला प्रश्न उपस्थित केला, कोहम मी कोण आहे बाबा, तो पहिला विचार करा. माणसं तिथं चुकतात वेदांताच्या दृष्टीने बरं. म्हणून माझं कोण हे जर ठरवायचं असेल तर पहिल्यांदा मी कोण हे ठरवणं भाग असतं. साधा विचार. मी जर पती असेल तर पत्नी माझी, मी जर पत्नी असेल तर पती माझा, मी जर पुत्र असेल तर पिता माझा, मी जर पिता असेल तर पुत्र माझा, मी जर भाऊ असेल तर बहीण माझी, मी जर बहीण असेल तर भाऊ माझा. आहे की नाही? मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा, मी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक माझे, मी जर चाल म्हणणारा गायक असेल तर स्वर माझा, मी जर पखवाज वाजवणारा असेल तर लय माझी, मी जर प्रवचनकार असेल तर श्रोता माझा, मी जर श्रोता असेल तर कीर्तनकार माझा 2 तासापुरता, मी जर आता श्रोता आहे तर कीर्तनकार माझा, मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं. काही का असेल ना, कसं का असेल, पण माझं काय हे ठरवायचं असेल तर पहिल्यांदा मी कोण हे ठरवणं आवश्यक असतं. विठ्ठला विठ्ठल. बोलून दाखवतात. या बोलून दाखवण्यामध्ये तुकोबारायांनी मी कोण हे कुठंच का सांगितलं नसेल. जर मी वरून माझं ठरत असेल तर तुकोबारायांचा या अभंगातला मी कुठे प्रकट होतो? या अभंगामध्ये मी या अर्थाचं काही तुकोबाराय बोलत नाही, काहीच बोलत नाही. पण तरी सुद्धा तुकोबाराय विठोबाला माझं म्हणतात. हे माझं हे आपल्याला षष्ठी विभक्ती जर प्रथमेवरून ठरवायची असेल तर मी वरून जर माझं ठरत असेल तर मी कोण हे सांगितलं पाहिजे का नाही? मग नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबाराय त्या मीचा विचार सांगतात. ऐका, अभंगाची रचना आहे त्यानुसार 1-2 अर्थ सांगून थांबणार आहे, जास्त नाही. मी सरळ सांगून जातो आपल्याला. पडिये देहभाव पुरवी वासना, ज्याच्या वासना स्वतःला पूर्ण करता येत नाही, दुसऱ्याला आवडी पूर्ण करून द्याव्या लागतात, असा अपूर्ण मी आहे. अंती ते आपणा पाशी न्यावे, अंततो गत्वा ज्याला स्वरूपामध्ये घेऊन जावं लागतं असा अंश रूपानं राहणारा मी आहे. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारावे, ज्याच्यावर आघात आल्यानंतर ज्याच्या मागे पुढे उभं राहून दुसऱ्याला रक्षण करावं लागतं असा दुर्बल मी आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, जो स्वतःच्या हाताने स्वतःचा योगक्षेम भरू शकत नाही, पूर्ण करू शकत नाही, असा दुर्बल मी आहे. आणि अंती ते काय वाटदावी करी धरून या, आणि ज्याला हाताला धरून रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला मी आहे. म्हणून विठोबा माझा आहे. विठ्ठला विठ्ठला. मी तवानाथ अपराधी, मी तवानाथ अपराधी, कर्महीन मतिमंद होय, कर्महीन मतिमंद होय,
अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी मायबापा नाही ऐकिले गायले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत मी कोण याचा विचारच तुकोबाराय बोलून दाखवतो अनाथ अपराधी पतित आगळा अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू कुणाला म्हणतात पाया वेगळा ज्यांना करू नका म्हणतात तो माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव माझा कुणाला म्हणायचं एक तर संत महात्मे नाही तर परमात्मा तुकोबाराय बोलतात अजून एक विचार त्यातला जाता जाता सांगतो माझं ही षष्ठी आहे षष्ठी विभक्ती आहे षष्ठी विभक्तीचा अजून एक अर्थ आहे प्रत्येक विभक्ती कोणत्या तरी कारणानं प्रसिद्ध आहे तशी षष्ठी विभक्ती ही संबंधाकरता प्रसिद्ध षष्ठी विभक्ती सांगितली की संबंध सांगावा हा माझा आहे असं म्हटलं की कोण मग सांगा भाऊ हा अमका हा तमका काहीतरी सांगावं लागतं की नाही माझं म्हटलं की संबंध आला माझं म्हटलं काय संबंध व्हावा मग काहीतरी विठोबा माझा असं म्हणून आपल्याला चालणार नाही काही संबंध सांगावं लागेल काहीतरी त्याच्यामध्ये बोलावं लागेल तसं तुकोबाराय माझं म्हटलं की संबंध संबंधात काय असतं संबंध दोन प्रकारचे असतात एक सामान्य संबंध आणि दुसरा विशेष संबंध उदाहरणाने सांगतो सामान्य संबंध विशेष संबंध असं आहे सामान्य संबंधाला विशेष संबंधाची नित्य अपेक्षा आहे तर सामान्य संबंध टिकतो नाही तर टिकत नाही मी उदाहरणाने सांगतो आपल्याला सामान्य संबंधाला विशेष संबंधाची अपेक्षा आहे तर सामान्य संबंध टिकतो कल्पना करा की रात्रीचे 2 वाजले तुम्ही गाढ झोपेत आहात घरामध्ये दार लावलेलं आहे दिवे बंद केले गाढ झोप लागलेली आहे आणि रात्री 2 वाजता दरवाजा वाजला खट 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 दरवाजा वाजल्याबरोबर आपण लगेच उठून दरवाजा उघडतो का नाही काय विचारतो आपण कोण आहे कोण आहे कोण आहे म्हटलं की बाहेरचा माणूस म्हणतो मी आहे उघडता काय लगेच नाही मग अजून एक प्रश्न विचारतो मी कोण कारण का मी आहे कोणी म्हणू शकतो ना दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे चोर म्हणू शकतो मी आहे बायको म्हणू शकते मी आहे मेवणा म्हणू शकतो मी आहे भाऊ म्हणू शकतो मित्र म्हणू शकतो बाप म्हणू शकतो मुलगा म्हणू शकतो कोणी म्हणू शकतो ना मी आहे म्हणून मग मी आहे म्हटलं की कोणी उघडत नाही मग आतला अजून एक प्रश्न मी कोण मग तो म्हणतो तुमचा मेवणा मग 2 वाजून 3 वाजले तुम्हाला उघडल्याशिवाय गत्यंतर नाही इलाजच नाही आताच असं विचित्र आहे की किती झोप असली तरी काही करता येत नाही त्याला इलाज नाही मग उघडावं लागतं सामान्य संबंध मी आहे हा सामान्य संबंध झाला पण मी मेहुणा आहे या विशेष संबंधाची त्या सामान्य मीला अपेक्षा असते हे लक्षात मला काय बोलायचंय ते ऐका त्या सामान्याला विशेषाची अपेक्षा असते आता आम्हाला बऱ्याच वेळेला अनुभव आहेत तुम्हालाही आहेत तुम्हाला तर आहेच आहे आता कीर्तनाला जातो ना आपण वाळवंटामध्ये चातुर्मासात वारीमध्ये कार्तिकी वारीत वाळवंटात कीर्तन असतात खाली आम्ही जातो गर्दी असते येडशीकर महाराजांच्या पुढं ही गर्दी सगळ्याच कीर्तनाला असते वाळीचे दिवस आमच्याही कीर्तनाला असते हजारोचा समाज असा वाळवंटामध्ये पसरलेला असतो कीर्तन करतो कीर्तन करून निघालो विठ्ठल जय जय झालं सगळं झालं तिथून निघालो
की लोकांची पाया पडायची फार मरमर असते. कशा करता मला अद्याप कळलं नाही. मला काहीच कळलं नाही. आमच्या सारख्यांच्या पाया पडून काय मिळणार आहे मला अजून कळलं. काय मिळतो तुम्हाला आमच्या सारख्याच्या पाया पडून? काही मोक्ष मिळतो? आम्हालाच मिळाला नाही, तुम्हाला काय? कशासाठी हे? अरे मी तुमच्यासारखा माणसासारखा माणूस आहे, फक्त कंबर बांधलाय, पटका बांधलाय, कीर्तन करतोय, तुम्ही ऐकताय, एवढाच फरक आहे. तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही, काही नाही. माझ्यासारख्याच्या पाया पडून काय मिळायचंय तुम्हाला? कशा करता ही धडपड? मी सांगतो ना तुम्हाला, पाया पडायचंय ना, जा ना आळंदीला, जवळ आहे ना, ते जागा आहे तो पाया पडायच्या. जा देहूला. नाही आळंदी देहू गजानन महाराजांपर्यंत पोहोचता येत नसेल तुम्हाला, ठीक आहे, घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे का नाही, गाथा आहे का नाही? अरे पाया पडायची ती स्थान आहे. ज्ञानेश्वरीवर मस्तक टेकवा, ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक टेकवल्याचं पुण्य आहे महाराज. गाथ्यावर मस्तक टेकवा, जीवनाचं कल्याण करणारा तो ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवा. आमच्या सारख्याच्या पाया पडून काही मिळत नाही, केवळ तुमचा वेळ वाया जातो. याच्या पलीकडे तुमच्या पदरात काही पडत नाही. आमच्या पदरात पैसे पडतात, तुमच्या पदरात काय पडणार आहे मला सांग. कशा करता हे आमच्या समोर पैसे ठेवून पाया पडतात तुम्ही? काय मिळतं काय त्याच्याने? काहीच नाही, काही मिळत नाही. मी जाहीर सांगतो, मला क्षमा करा, कुणाच्या भावनेचा मला अपमानच करायचा नाही, काय नाही, ठीक आहे, जसं असेल तसं. परंतु माणसाची तेवढ्या गडबडीत पाया पडायची गडबड. बरं ठीक आहे, भावनेचा अपमान करायचा नाही, पाया पडायचाच आहे, पडू द्या, चला, मी त्यालाही नाही म्हणत. माणसं येतात, गडबडीत पाया पडतात, पाया पडून सांगतात, महाराज 2 तास तुमचं ऐकलं, डोक्यात ठेवलं, तुमचं तुम्हाला, आम्ही चाललो. ठीक आहे, पडा बाबा, पाया पडा, आमचं काय, आमचं आम्हाला. जाऊ द्या मला. म्हणून मी म्हटलं की मला भावनेचा ना श्रद्धेचा अपमान करायचा नाही. पाया पडतात, बरं पडेनात का, चला. एवढ्या गर्दीमध्ये पाया पडल्यावर, ही गर्दी अवतीभोवती माणसं अंगावर पडत असतात, आणि तेवढ्या गर्दीत पाया पडून उठून उभा राहून विचारतात, महाराज ओळखलं काय? आता कसं ओळखायचं मला सांगा. कसं ओळखायचं, कसं सांगायचं, कसं ओळखायचं? रोज महाराज नवीन माणसं डोळ्यासमोर येतात, रोज नवीन माणसं, रोज. कालचा माणूस आज नाही, आजचा माणूस उद्या नाही. आता मला काही उद्या तुमच्यापैकी कोणी नसतं. रोज नवीन गाव, रोज नवीन माणसं. अभंग जरी एकच असला तरी गाव वेगवेगळीच आहेत ना, असं काय असेल ना. पण गाव रोज नवीन, माणसं रोज नवीन, चेहरे रोज नवीन, बोलणं रोज नवीन. कसं ओळखायचं? किती जणांना लक्षात ठेवायचं? भेटलेले सगळीच माणसं लक्षात राहत नाहीत, हे सुद्धा लक्षात राहत नाही बरंच. काय करता? तेवढ्या गर्दीमध्ये तो उठून विचारतो, महाराज ओळखलं काय? गडबड तर आपल्यालाही असते कीर्तन झाल्या. आपण काय म्हणतो त्याला? जय हरी, जय हरी, ओळखलं, ओळखलं, ओळखलं म्हणलं की तो म्हणतो, कोण आहे सांगा. केवढी परीक्षा, केवढी परीक्षा. काय त्या महाराजाला गळफास घेऊन म्हणावं लागतं त्यावेळेला. कोण आहे सांगा बरं. आता कसं सांगा कोण आहे ते? एकदम विचारल्यावर, हा तुम्ही वृत्ती प्रभाकरातली प्रक्रिया विचारा, फटकन सांगवा. तुम्ही विचारसागरातलं प्रकरण विचारा, पटकन सांगू. पंचदशीचा श्लोक विचारा, पटकन. काहीतरी सांगता येईल की नाही हो? कोण आहे सांगा बरं. म्हणजे कसं सांगा बरं. एखाद्या वेळेला आपण प्रामाणिक असतो, एखाद्या वेळेलाच असतो, पण असतो प्रामाणिक. तो विचारतो, महाराज ओळखलं काय? प्रामाणिकपण बघितल्यासारखं वाटतंय कुठेतरी, पण माफ करा, मी काही तुम्हाला ओळखलं नाही, क्षमा करा. आता काय रोजच माणसं भेटतात, होतं असं एखाद्या वेळेला, नाही लक्षात राहत. कोण आहे? ओळखलं नाही, माफ करा. कोण? ओळखलं. बघितल्यासारखं वाटतंय कुठंतरी, भेटलोय हे नक्की आहे, पण काही लक्षात नाही माझ्या, मला माफ करा. माफ करा म्हटलं की तो म्हणतो, महाराज आमच्या घरी दूध पिऊन जाताना आम्हाला तो त्या महाराजाचं खाल्लेलं पिलेलं सगळं बाहेर काढतो. लक्षात ठेवा, तो सगळं त्याचं बाहेर काढतो. खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण. काय करावं आता? माझ्या बाबतीत फार वेळेला घडलो असं. मी फार विचार केला याच्यावर. एक चातुर्मास याच्यातच घालवला आणि एक मधला मार्ग शोधून काढला. एक ठिकाणी गेलो कीर्तनात, एक जण गृहस्थ भेटले.
जय हरी जय हरी. ओळखलं म्हटलं वा ओळखायला काय तोडलं कोण आहे सांगावं म्हटलं तू माणूस आहे. मला काय म्हणायचं आहे की एवढाच विचार सांगणं एवढा संबंध माणसाचा माणसाशी संबंध सांगणं पुरतं का पुरत नाही हो त्याला काहीतरी विशेष सांगावं लागतं बाबा काय आडनाव काय नाव कुठं गाठभेट झाली कुठल्या गावाला झाली प्रवासावरून वाजलं होतं का पाकिटावरून काहीतरी एखादं त्याला विशेष काहीतरी सांगावं लागेल तर मग म्हणता येतं की हा या माणसाला मी ओळखतो. नुसतं तू माणूस आहेस असं म्हणून भागेल का असं म्हणून भागत नाही. म्हणून सामान्य संबंधाला विशेष संबंधाची अपेक्षा असते. तसं तुकोबाराय म्हणतात हा विठोबा माझा पण माझा म्हणल्यानंतर कोण काही म्हणावं लागेल की नाही मग त्याला सांगावं लागतं त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचे काहीतरी विशेष सांग. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विनंदार नाही पोता तुका म्हणे आता नाही दुसरे माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विनंदार नाही पोता तुका म्हणे आता नाही दुसरे सकळ ही गोत माझी पंढरी शेजाड ज्ञानोबाराय म्हणतात. काहीतरी विशेष सांगा ना तर विशेष सांगितल्यानंतर विठोबा माझा या माझेपणात जो संबंध आहे त्या संबंधाचा विशेष सांगितल्याशिवाय तुम्हाला माझा आहे असं सामान्यत्वानं म्हणता येणार नाही. मग विशेष संबंध नंतरच्या 3 चरणात तुकोबाराय म्हणतात. का विठोबाला का सद्गुरूला माझं म्हणायचं 3 चरणामध्ये तुकोबाराय बोलून दाखवतात. ती 3 चरण ज्याच्यामध्ये मीचा विचार आला याच 3 चरणामध्ये तुकोबाराय माझेपणाचा विशेष संबंध सांगतात. सरळ सोडवून देऊन पुढे जातो. सरळ सोडवतो. पढिये देहभाव पुरवी वासना माझ्या सगळ्या राहिलेल्या वासना जो पूर्ण करून देतो असा विठोबा माझा. अंतिते आपणापाशी न्यावे अंततो गत्वा आम्हाला स्वस्वरूपामध्ये विलीन करून घेतो असा व्यापक विठोबा माझा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे आमच्या मागे पुढे आजूबाजूला उभं राहून आमच्यावर आलेल्या आघाताचं निवारण करणारा संरक्षक विठोबा माझा. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी माझा योगक्षेम चालवून देणारा पोसितो जगासी एकलाची असा पोषण करणारा पोषण करता विठोबा माझा. आणि वाट दावी करी धरून या माझ्या हाताला धरून रस्त्याला लावून देणारा मार्गदर्शक विठोबा माझा. म्हणून तुकोबाराय बोलतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माझं कुणाला म्हणावं हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. याच्याकरता 3 चरणामध्ये युक्तिवाद दिले आणि तुकोबाराय म्हणतात हे सगळं सांगूनही जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला एकच प्रमाण सांगतो. तुका म्हणे नाही विश्वास ज्यानी पहावे पुराणी विचारूने. म्हणून कुणालाही माझं म्हणायचं कारण नाही. हा माझेपणाचा संबंध सद्गुरू आणि परमात्मा संत आणि परमात्मा या दोघांच्याच संबंधानं राहावा असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्या मागची एक तात्विक भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. ती भूमिका आपल्याला एक 5-7 मिनिटांमध्ये मी विदित करतो. आपल्या परंपरेप्रमाणे संप्रदायाप्रमाणे एकदा भजन करू थोडासा विचार त्याचा सांगतो सेवा संपवतो. विठोबा कैसा प्रेम भाव
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतात, संत आणि परमात्म्याचं ऐक्य. आणि ते ऐक्य असल्यामुळे संत आणि परमात्मा यांच्याबद्दलच आपली ममत्व भावना, आत्मत्व भावना राहिली पाहिजे. याच्याकरता माझेपणाचा संबंध कुणाशी जोडावा याचं चिंतन तुकोबराय सांगतात. तत्संबंधानं थोडासा विचार आपण करून आलो. एक महत्त्वाचा विचार या सगळ्याचं, एक तत्वनिष्ठ अधिष्ठान या विचाराचं आहे, म्हणून तेवढं बोलून जातो. माझा हा संबंध आहे आणि संबंधाला सामान्य आणि विशेष अशा दोन प्रकारामध्ये विभागता येतं. हे जरी खरं असलं तरी कुणाबद्दल आपला ममत्वाचा संबंध असावा याचा विचार करताना वेदांत आपल्याला सांगतो की संबंधाचा विचार करताना 3 पद्धतीनं करा. मी वेदांताची परिभाषा वापरणार नाही, साधी सरळ परिभाषा वापरतो. संबंध 3 प्रकारचे आहेत. काही संबंध मानलेले, काही संबंध निर्मिलेले आणि काही संबंध असलेले. बरं का, 3 संबंध. ओके, थोडं ओके वेदांताचं चिंतन. परिभाषा जर वापरायची झाली तर मानलेले संबंध प्रातिभासिक, निर्मिलेले संबंध व्यावहारिक आणि असलेले संबंध पारमार्थिक. पारमार्थिक सत्तेवर संबंध नसतो, पण लक्षात घेण्याकरता तो आत्ता मानावा लागतो, म्हणून सांगतो. काही संबंध मानलेले असतात. मानलेल्या संबंधात काय असतं की तो संबंध कुठल्याच तार्किक आणि व्यावहारिक पातळीवर सिद्ध होत नाही. ना तार्किक ना व्यावहारिक, कुठल्याच पातळीवर सिद्ध होत नाही. उदाहरण, हा माझा मानलेला भाऊ आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा काय म्हणजे व्यवहार, आपण आपली अर्धी प्रॉपर्टी त्याला देणार असतो का? मग कशाचं मानलेला भाऊ, कशाला म्हणायचं मानलेला भाऊ? जर त्याला काही द्यायचंच नसेल आपल्याला तर मानलेला भाऊ या शब्दाला काय अर्थ काय राहील? बरं, त्याचं रक्त आपलं रक्त काढून DNA चाचणी केली, काही म्हणतात ना ती चाचणी असते, त्याच्यात काही एकरूपता दिसते, तर ती केली तर काही दिसेल का एकरूपता कुठं? काहीच नाही. म्हणजे ना कुठल्या वैज्ञानिक पातळीवर तो संबंध सिद्ध होत नाही, ना व्यावहारिक पातळीवर सिद्ध होतो, काहीच नाही, त्याचं काहीच नाही. फक्त मानलेला. माणसं म्हणजे माझी मानलेली मावशी, मानलेली काकू, मानलेली बहीण, मानलेला भाऊ, काही अर्थ नसतो त्याला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पलीकडे तो मानलेला संबंध जात नसतो. एका माणसाची आई होती, खूप रडला, खूपच रडला. मग गल्लीतल्या बायका बोल, रडू नको बाबा, आय माझी आई गेली, माझं छत्र गेलं. मग त्या म्हाताऱ्या बायकाजवळ, अरे रडू नको, आई गेली तरी आईसारखे आम्ही आहोत, आम्ही तुला मदत करू, आम्ही तुझी काळजी करू. त्याला बरं वाटलं. थोड्या दिवसानं बहीण गेली, पुन्हा रडला, पुन्हा 4 बायका बोल, नाही मग आता कोणी राखी बांधेल मला, कोण आम्ही करेल, डोळ्याला ह्याला, आम्ही करू, आम्हाला पाहिजे. थोड्या दिवसानं बायको गेली. आता हे सांगू काय सगळं? म्हणता येतं काय, मानता येतं काय? ते मानलेल्या संबंधाला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पुढं मानलेला संबंध जात नसतो. कारण ज्या संबंधाची सिद्धी नसते त्या संबंधात ममत्व ठेवायचं नसतं. विठ्ठला विठ्ठला. दुसरा संबंध निर्मिलेला, ज्याला पंचदशीकाराने जीवकृत प्रपंच म्हटलं. उदाहरण बाकीचं सांगत नाही, उदाहरणानेच बोलतो फक्त. परमात्मा कुणाची काकू जन्माला घालत नसतो. परमात्मा जन्माला घालतो स्त्री. परमात्मा स्त्री जन्माला घालतो. हा ईशकृत प्रपंच आहे. पण ती स्त्री जन्माला आली की कोणी म्हणतं ही माझी बहीण आहे, कोणी म्हणतं ही माझी मुलगी आहे, कोणी म्हणतं ही माझी काकू आहे, कोणी म्हणतं मावशी आहे, कोणी म्हणतं आत्या आहे, कोणी म्हणतं आई आहे, कोणी म्हणतं बायको आहे. संपलं. परमात्म्याने जन्माला घालताना घातली स्त्री, पण तिच्याबरोबर काकूचा संबंध, आत्याचा संबंध, मावशीचा संबंध आम्ही निर्माण केलेला आहे. हे निर्मिलेले संबंध वैज्ञानिक आणि तार्किक स्तरावर सिद्ध होतात, परंतु या संबंधात सातत्य नसतं. हे लक्षात ठेवा. का मी सांगतो आपल्याला? हा माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे, त्याचं रक्त काढा, माझं रक्त काढा, काही एक येईल, ठीक आहे. माझ्या प्रॉपर्टीतली अर्धी प्रॉपर्टी त्याला जाईल, ठीक आहे. परंतु हा जो माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ, तो मागच्या जन्मी माझा भाऊ होता काय? पुढच्या जन्मी हाच असेल काय? आणि मग कशाचा भाऊ? या जन्मापुरतं नातं, तेवढ्या पुरतं मर्यादा किती पडली बघा ना.
किती पडली मर्यादा? तेवढं माणसं इथून एसटीत बसतात, पंढरपूरला जातात, त्यांच्या बाजूला कोणीतरी बसलेलं असतं. पंढरपूरला जाईपर्यंत ते सहप्रवासी. एकदा पंढरपूरला गेले की दोघं दोन धर्मशाळेत उतरतात, आयुष्यात पुन्हा तोंड बघत नाही. तसं आपण आणि आपला भाऊ या पंढरपूर येईपर्यंत, जीवन असेपर्यंत महाभारताने म्हटलं यथा काष्ठमच काष्ठमच समे याताम महोदधौ व्यपेत्यतु समे याताम तद्वत भूत समागमा. तेवढ्या पुरतच हो, पुढं कोणी येत नसतं. कोणी येतं पुढं? आपण मगाशी ज्ञानोबारायांचं प्रमाण देऊन आलो. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती. कोणी येत नसतं महाराज बरोबर. कोणी येत नाही, कोणी येत नाही. बायको तर उंबरठ्यापर्यंतच येते. नातेवाईक जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येतात. मुलं जास्तीत जास्त चिते जवळ येतात. देह जास्तीत जास्त चिते वर येतो. माझा देह ज्याला आपण म्हणतो. तिथून पुढं कोण येतं बरोबर? एक कर्म येतं, पण तेही कर्म पुढचा जन्म देतं, संपून जातं. पुढं कोण आहे आपल्या बरोबर? कोण येतं आपल्या बरोबर? सांगा ना. कोणी येत नसतं महाराज, कोणी येत नाही. आम्हाला वाटतं हे माझे 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 घेऊन या छंद माझे माझे, काही उपयोग नाही. जाऊ द्या, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. हा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा माझेपणाचा संबंध आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या संसरणात अडकवणार आहे. तो प्रश्न स्वतंत्र. कोण येतं आपल्या बरोबर? कोणी येत नसतं, कोणी येत नाही. बायको तर उंबरठ्यापर्यंतच. ती म्हणते इथलं माप ओलांडून आत आल्यामुळे तुझी झाले ना, मग तुझा निरोप इथपर्यंतच, याच्या पुढे येणार नाही. बायको उंबरठ्यापर्यंत काय येते मला एकाने अनुभव नाही, पण एकाने मला त्याचं कारण सांगितलं होतं. बायको उंबरठ्यापर्यंत काय येते. खरं खोटं देव जाणे बरं, मला माहित नाही. मी आपलं सांगू वांगीचं तुम्हाला सांगतो. काय झालं म्हणे, एका बाईचा नवरा गेला, खूप रडली. स्वाभाविक आहे, रडली, सगळं झालं, नातेवाईक गोळा झाले. पण किती दुःख झालं तर ठेवता येतं का? ठेवता येत नाही, काढावं लागतंच ते सगळं. मग त्याला स्नान घातलं, सोळं वगैरे काय नेसवलं, सगळं झालं, तयारी सगळी झाली. तिथून घरातून बाहेर आणताना अंदाज चुकला. घराचा दरवाजाची चौकट लहान होती, उचलणारे उंच होते. काय झालं माहिती नाही, पण दरवाजातून बाहेर आणताना ती दरवाजाची लाकडी चौकट खटकन त्याच्या कपाळाला लागली. कुणाच्या? जो गेला होता त्याच्या. बाहेर आणताना उचलून सोवळं नेसून बाहेर आणत होते, मांडी घालून, तेवढ्यात खटकन चौकट लागली. उठून बसला. आता नसेल गेला, काहीतरी झालं असेल बाबा. अंदा डॉक्टर झाला तरी माणूसच आहे ना, एखाद्या वेळेला चुकू शकतं, काहीतरी होऊ शकतं. आता ते उठून बसला. उठून बसल्यावर आता स्वाभाविक का लोक असं म्हणा, का आम्ही एवढी तयारी केली, माझी कशी असं थोडंच कोणी म्हणत. सगळ्यांनाच आनंद झाला. अरे मेलेला जिवंत झाला. पेपरला बातमी, टीव्हीवर बातमी, इकडं तिकडं लोकांनी साखर वाटली, अमुक झालं तमुक झालं. 7-8 वर्ष तसाही जगला आणि पुन्हा गेला. 7-8 वर्षांनी पुन्हा मेला. पुन्हा मेल्यानंतर पुन्हा रडारड झाली. पुन्हा त्याला आता ते उचलावं लागणार संध्या. पुन्हा त्याला आंघोळ घातली. सवळं जुनं ठेवलं नव्हतं, नवीन आणलं. पुन्हा सवळं नवीन घातलं, नेसवलं. पुन्हा त्याला उचलून बाहेर आणताना बायको उंबरठ्याजवळ येऊन म्हणली, इथं सांभाळ. इथं जर पुन्हा खटकन लागलं, उठून बसला, तर माझ्या नशिबाला पुन्हा 7-8 वर्ष इथं. हे सांगायला बायको उंबरठ्याजवळ येते म्हणून. खरं खोटं देऊ काही कल्पना नाही, पण असं म्हणतात लोक. असं आहे का? जे काही असेल ते असेल, पण आपल्या बरोबर येणार ज्यांना आम्ही आयुष्यभर माझं 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 म्हणत आलो, कोण आमच्या बरोबर आलं सांगा ना महाराज? कोण आले तर फक्त दोघेच आले, स्वरूपानं परमात्मा आणि कृपेनं सद्गुरू. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा सांगतो, जिथं संबंधाची सिद्धताच होत नाही तिथलं माझं पण ठेवू नये. जिथं संबंधाची सिद्धता होते पण नित्यता राहत नाही तिथं माझे पण ठेवू नये. मग आता तिसरा संबंध जो पारमार्थिक आहे, जो परमात्म्याचा आपला संबंध आहे. मी कोणत्याही जन्माला जाऊ दे, परमात्म्याचा माझा संबंध तोच आहे. मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि माझा परमात्म्याचा संबंध मोडला नाही माझा. मी मागचा जन्म पक्षाच्या योनीत असेल, या जन्मात माणूस असेल, पुढचा जन्म पशुचा असेल, स्थावर जंगम योनीचा असेल,
परंतु माझा आणि परमात्म्याचा संबंध बदलला नाही. परमात्माच माझ्या रूपानं जगद रूपानं प्रकट होणार, परमात्माच जीव स्वरूपानं प्रकट होणार किंवा जीवच परमात्मा स्वरूप असणार. कोणत्याही अर्थाने आपण घ्या, या दृष्टीने जर विचार केला तर तो एकच संबंध परमात्म्याचा आणि माझा संबंध सिद्ध होतो, कारण त्याला प्रमाण आहे. आणि परमात्म्याचा आणि माझा संबंध नित्य राहतो, कारण तो आपला अनुभव आहे. आणि म्हणून माझेपणाचा संबंध जर ठेवायचा असेल तर तो फक्त परमात्मा आणि संत महात्मे यांच्याच संबंधानं ठेवला पाहिजे. इतरांना माझं म्हणण्यात अर्थ नाही, हे तुकोबाराय बोलून दाखवतात. संपला विषय. आता फक्त एक विचार सांगतो की हे सगळं ऐकल्यानंतर घरी गेल्यावर बायकोला असं म्हणायचं नाही की मी कीर्तन ऐकून आलोय, कोणी माझं नाही हो बाहेर, असं म्हणायचं नाही. असा या विचाराचा अर्थ होत नाही, हे मला कृपा करून सांगू द्या. कारण का? कारण बायको सुद्धा कीर्तनाला आलेली आहे, ती सुद्धा हेच म्हणू शकते, हे आपण लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की कुणाशीच संबंध ठेवायचा नाही, सगळ्यांचे संबंध तोडून टाकायचे, असा याचा अर्थ होत नाही. कारण संत महात्मे अनैतिक आणि अव्यवहार्य असं काहीही सांगत नसतात. विठ्ठला विठ्ठला आत्ता जरी या जन्मात ही माझी बायको, हा माझा मुलगा, हे जरी म्हणावं लागत असलं तरी आपल्या कल्याणाच्या दृष्टीनं आपली आत्मत्व भावना कुठे ठेवायची हे तुकोबाराय सांगतात. आत्मत्व भावना ठेवायची असेल तर एक सद्गुरूंवर ठेवावी, नाहीतर एक परमात्म्यावर ठेवावी, ही तुकोबारायांची भाषा. व्यवहाराच्या दृष्टीने हा जन्म असेपर्यंत ज्यांना माझं म्हणून व्यवहार आपल्याला पार पाडायचा असतो, तिथं व्यवहाराने आणि वाचेनी वाचारंभणम इतक्यापर्यंतच माझे पण असलं पाहिजे. आत्मत्व भावना, ममत्व भावना त्या ठिकाणी असता कामा नये. कारण जे नश्वर आहे त्याच्याबद्दलचं ममत्व हे पुन्हा दुःखाला कारण ठरतं. हा वेदांताचा सिद्धांत असल्यामुळे तुकोबाराय आपल्याला त्या बाबतीत सजग करतात, जागृत करतात. याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. हे एका क्षणात एका कीर्तनात जमणार नाही याची कल्पना मलाही आहे, कारण मलाही अजून हे जमलेलं नाही. मी सांगतो आहे याचा अर्थ मी त्याचा अनुभवी आहे असं नाही, पण तुकोबारायांच्या शब्दाचं मर्म शोधण्याचा प्रयत्न मी फक्त माझ्या 2 तासाच्या सेवेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. या दृष्टीने जर संगती लागत असेल तर आपण कृपा करून ती संगती लक्षात घ्या. आणि तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीनं आपल्या भावना अधिकाधिक व्यापक करण्याच्या आणि अधिकाधिक परमात्मचरणी आणि सद्गुरुचरणी निष्ठा दृढ करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढीच माझी भूमिका हे सगळं सांगण्यामध्ये आहे. या सगळ्याचा विचार आपण करावा अशी सर्वांना प्रार्थना करतो. अत्यंत महत्त्वाचा विषय, अभंग सर्व परिचित आहे, याचा पुन्हा पुन्हा विचार करावा असं चिंतन आहे. म्हणून आपणची देव होय, आपणची गुरु होय, याचा विचार करताना ज्या 3 युक्तिवादाचा विचार तुकोबारायांनी नंतरच्या 3 चरणामध्ये केला, विचार लक्षात घ्या की त्या 3ही चरणाचा पूर्वार्ध आपणची देव होय आणि त्याच 3 चरणाचा उत्तरार्ध आपणची गुरु होय, या अनुषंगानं विचारात घेतला पाहिजे. पडिये देहभाव पुरवी वासना हे देवाकडे लावायचं, पण अंती ते आपणापाशी न्यावे हे गुरुकडे लावायचं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत हे देवाकडे लावायचं. आलिया आघात निवारावे हे सद्गुरूकडे लावायचं. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी हे देवाकडे लावायचं. आणि वाट दावी करी धरून या हे सद्गुरूकडे लावायचं. असं देवरूपानं येऊन तो काय कार्य करतो आणि सद्गुरू रूपामध्ये येऊन तो परमात्मा काय कार्य करतो याचं चिंतन तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. त्याचं चिंतन करून या दोन्ही चरणाच्या ठिकाणी तुमची माझी निष्ठा अबाधित राहावी याच्याकरता आपणही थोडे प्रयत्न केले पाहिजेत. काय प्रयत्न करायचे? नित्य ज्ञानेश्वरी वाचायची, नित्य गाथा वाचायचा, हेच आपले प्रयत्न. जास्त प्रयत्न करायचं कारण नाही. ज्ञानोबाराय तुकोबारांनी फार थोडक्यात परमार्थ आणून दिला आपल्याला, बाकी काही करायचं कारण नाही. थोडे आहे चित्त साह्य, बस एवढं झालं ना. एकदा चित्त साह्य झालं की मग थोडं असतं. याच्याकरता थोडी ज्ञानेश्वरी, थोडं गाथ्याचं नित्य चिंतन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. थोडा विचार आपण केला पाहिजे. मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत तर विचार करणं हा आपला धर्म आहे, हा आपला स्वभाव आहे. म्हणून थोडंसं गांभीर्याने आपल्या जीवनाकडे अंतर्मुखतेनं पाहून विचार केला पाहिजे. आपण कोण आहोत, काय करण्यासाठी इथं आलेलो आहोत. फक्त जेवणखाण करणं, विषयाचा उपभोग घेणं, झोप आली की झोपणं, जाग आली म्हणून उठणं, हा आपला धर्म नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपलं भाग्य हे आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, म्हणून आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे.
म्हणून आपल्या हातामध्ये गाथा आहे. त्याच्यातही भाग्य हे आहे की आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतरच्या काळात जन्माला आलो. मी माझ्या दृष्टीने दुर्दैवी ही व्याख्या त्यांचीच करतो ज्यांना कधी ज्ञानेश्वरी बघताच आली नाही, ज्यांना कधी गाथा बघताच आला नाही. ते भले विद्वान असतील, ते मुक्तही असतील, पण आमच्या दृष्टीने ते बिचारे दुर्दैवी आहेत की ज्ञानेश्वरी जन्माला यायच्या आधीच ते जन्माला आले आणि गेले. त्यांना ज्ञानेश्वरी आपलं भाग्य थोर महाराज की ज्ञानोबारायांसारख्यांचे शब्द आज आपल्या हातामध्ये आहेत. म्हणून रोज थोडा वेळ 10-15 ओव्या, 50 ओव्या, 25 ओव्या, 5 ओव्या, काही का असे ना, तुकोबारायांचे 2-4 अभंग. महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारायांचे 2 अभंगही पाठ नसायचे. मग माणूस म्हणून जन्माला का आला हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात नाही, माणूस म्हणूनच का आला असा प्रश्न आहे. असं होऊ नये याच्याकरता थोडा विचार करा. नित्य संत वाङ्मयाचं चिंतन जर आपल्या जीवनामध्ये चालू राहील तर ते संत वाङ्मय एका अशा विचारापर्यंत आपल्याला पोचवेल की ज्या विचाराचा शोध घेण्याकरता जगतातली सगळी तत्वज्ञान, सगळे विचारवंत आणि सगळं शास्त्र धावपळ करत आहे. ते आपल्याला आयतं संत महात्म्य हातामध्ये देतात. याकरता सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, दासबोध वाचा, काय तुम्हाला मनाचे श्लोक वाचायचे वाचा, आपण गजानन महाराजांची पोथी वाचतो वाचा, जे काही वाचायचं आहे. पण नित्य संत वाङ्मयाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. नाही तर मग त्याचा मनुष्य म्हणून काही उपयोग होणार नाही. म्हणून सर्वांना प्रार्थना करतो, मी दरवेळेला प्रश्न विचारतो, दरवेळेला ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली तुम्हाला ठाऊक आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या ना, बरोबर आहे. मला प्रश्न एवढाच आहे, ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी सांगितली ती वाचायला आम्हाला 61व लागावं कशा करणार? आम्ही 20व्या वर्षी का वाचू नये? आम्ही 22व्या वर्षी, 25व्या वर्षी का वाचू नये? महाराज, तारुण्यातच वाचायचे ग्रंथ आहेत, हे तारुण्यातच वाचायचे ग्रंथ आहेत. याच वयामध्ये आपल्या विचारांना एक भक्कम अधिष्ठान मिळालं पाहिजे. याच काळामध्ये जसं या वयामध्ये शरीर सुदृढ बनतं तसा हाच काळ आहे की आपले विचार सुद्धा याच काळामध्ये सुदृढ होत असतात. याच काळामध्ये योग्य वाङ्मय आपल्या हातामध्ये पडलं ना, आपल्या जीवनाचा आयाम इतका वाढून जाईल महाराज, गगनाहून वाढ आपलं जीवन होऊन जाईल. हे लक्षात ठेवा. आणि या दृष्टीनं सगळ्या तरुणांना नम्र निवेदन आहे, लवकरात लवकर ज्ञानेश्वरी गाथेकडे प्रवृत्त व्हा आणि त्या विचाराचं अधिष्ठान आपल्या चिंतनाला देऊन त्या विचाराच्या चिंतनाच्या आधारानं आपल्या देशाची, आपल्या धर्माची, आपल्या समाजाची सेवा करण्याकरता सर्व तरुणांनी कटिबद्ध व्हावं अशी सर्व तरुणांना नम्र प्रार्थना करतो. झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रकट करतो आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
कीर्तन सेवा श्री महाराजश्रींच्या श्रीमुखामधून संपन्न झालेली आहे. उद्याचे सर्व होणारे कार्यक्रम वेळेमध्ये होतील. दुपारी 2 ते 6 पूज्य श्री काकांच्या श्रीमुखामधून श्रीमद भागवत कथा होईल. 6 ते 7 हरिपाठ होईल. सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती होईल व रात्री ठीक 7:30 ते 9:30 श्री गुरु हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर श्री क्षेत्र देगलूर यांचे हरिकीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमाचे भाविकांनी अवश्य श्रवणाचा लाभ घ्यावा व आपले मनोरथ पूर्ण करावे. देव तुकाराम देव तुकाराम